कोकणातील सर्वात सुंदर 7 गावे. तर मित्रांनो, तुम्हाला पण माहीत आहे की आजकाल आपण सगळेच जण पर्यटनासाठी खूप ठिकाणी शोधत असतो. पण मित्रांनो, तुम्हाला पण माहीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक प्रदेश आहे तो विदेशी ठिकाणाला पण मागे टाकू शकतो, तो म्हणजे आपला कोकण. कोकणातील ही गावे फक्त राहण्यासाठीचे ठिकाण नसून तर इथे आपण कोकणची संस्कृती, परंपरा, निसर्ग आणि इतिहास देखील आपण अनुभवू शकतो. इथले निसर्ग देखील खूप रमणीय आहे व लोकांचे प्रेमसुद्धा खूप छान आहे. म्हणूनच कोकणाला भेट देण्यासाठी सर्वांची उत्सुकता जास्त असते. असे वाटते की कधी कोकणात जातोय. म्हणूनच आपण कोकणातील सर्वात सुंदर 7 गावे कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 7. धामापूर हे गाव कोकणातील खूप सुंदर असं गाव आहे. हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वसलेलं आहे. हे गाव धामापूर तलावासाठी खूप प्रसिद्ध आहे. हा तलाव खूप जुना सुद्धा आहे. तलाव हा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाजवळच मस्त वातावरणसुद्धा खूप छान आहे. बघण्यासाठी खूप पर्यटकसुद्धा येत असतात. तलावात बोटिंगची सुद्धा सुविधा निर्माण आहे आणि तिथे आंबे, काजू, नारळ अशा खूप बागासुद्धा आहे. असेच सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल तर या गावाला नक्की भेट द्या. नंबर 6. अंजरले हे कोकण किनाऱ्यावर वसलेले सुंदर असे गाव आहे. हे गाव निसर्गरम्य आणि पांढऱ्या वाळूने सौंदर्याने प्रसिद्ध आहे व तिथे अंजरले बीचसुद्धा आहे व तिथे पर्यटकांची खूप सुद्धा गर्दी असते व तेथील गणपती मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. गावाभोवतीच मस्त फळांच्या बागासुद्धा आहेत. कोकणातील सर्व प्रसिद्ध फळ तिथे मिळतात. असेच निसर्ग पाहायचे असेल तर या गावाला नक्की भेट द्या. नंबर 5. शिरगाव कोपी हे रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असे गाव आहे. हे गाव आपल्या साधेपणासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि डोंगरदऱ्यांचे मस्त वेढलेलं आहे. तेथे मस्तपैकी शांत वातावरणसुद्धा आहे व तेथील घरे देखील कोकणी पद्धतीचेच आहेत. पावसाळ्यामध्ये तेथील वातावरण खूप मस्त दिसते व हिरवेगार असते. तेथे आंबा, काजू, नारळ यासारखे विविध बागा आहेत. तसेच गर्दी बसून तुम्हाला लांब मस्त सुंदर शांत वातावरणात राहायचं असेल तर या गावाला नक्की भेट द्या. नंबर 4. रत्नागिरी जिल्ह्यातील चिवली हे गाव खूप सुंदर आहे आणि निसर्गरम्य आहे. तेथील हिरवेगार डोंगर आणि तेथील वातावरण खूप मनमोहक असते. तेथे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा खूप बघायला मिळतात. तेथील वातावरण बघून, गावातले रस्ते, घरे बघून मन मात्र खूप शांत होते. गावातले लोक सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. गणपती व होळीला मजा बघायची असेल या गावाला नक्की भेट द्या. नंबर 3. मित्रांनो, जांभरुण हे गाव कोकणातील सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे गाव निसर्गरम्य हिरवेगार डोंगर व तेथील संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे व आजूबाजूला मस्त निसर्ग, हिरवेगार झाडे व पावसाळ्यात सुंदर असा धबधबा आहे. या भागात काजू, सुपारी, आंबा यांच्या बागा जास्त प्रमाणात असतात. हापूस आंब्यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य वातावरण पाहायचं असेल तर जांभरुण या गावाला नक्की भेट द्या. नंबर 2. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे गाव धार्मिक व सांस्कृतिक वारशासाठी खूपच प्रसिद्ध आहे व जवळच मस्त मंदिरसुद्धा आहे. हे मंदिर स्वामी स्वरूपानंद यांचे आहे. तेथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात व तेथील वातावरण खूप शांत आणि छान आहे. गावाभोवतीत मस्त हिरवेगार वातावरण व तेथील आंबा, काजू, नारळ अशा अनेक बागा दिसतात. तेथील सुंदर वातावरण बघायचं असेल तर या गावाला नक्कीच भेट द्या. नंबर 1. रत्नागिरी जिल्ह्यातील वेलस हे गाव खूप निसर्गरम्य शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. तेथील ऑलिक्रेटली कासवाचा उत्सव हा दरवर्षी पावसाळ्यानंतर कासवाची अंडी उडतात व खूप पर्यटक ते बघण्यासाठी येत असतात. गावाजवळच मस्त नारळाच्या बागा, आंबा, काजू व इतर फळे यांच्या बागा मोठ्या प्रमाणात असतात व तेथील माणसाचे मस्त साधेपण सुद्धा बघायला मिळते. तेथील निसर्गरम्य वातावरण बघायचं असेल तर या गावाला नक्की भेट द्या.